केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण 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 हरी विठ्ठल केशवा पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु लोक महाराज की जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोयाभिवरेच्या तिवी कट धरोनिया करी पाऊले समची साजिवी अंतरी धरोनी राहेन जोयासुरांचा काळ भक्तजन प्रतिपाळ खेळे हा लाघवे सकळ तयाच्या भाळ पायावरी जोया गोपाळांच्या मेळी खेळ खेळे वनमाळी रसा तळा नीलाबळी राहे पाताळी स्वामी माझा जो हा लावण्य पुतळा जयाचे अंगी सकळ कळा जयाचे गळा वैजयंती माळा तया वेळोवेळा दंडवत जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी ऐशी जयाची दासी जो हा तेज पुंज राशी सर्व भावे त्यासी तुका शरण जोयाभिवरेच्या तिवी कट धरुनिया करी पाऊले समची साजिवी अंतरी धरुनी राहेन संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. ज्या भगवंताचे आपल्यावर उपकार आहेत त्या भगवंताची कृतज्ञता व्यक्त करणारा हा अभंग आहे. जगामध्ये दोन प्रकारची माणसं असतात. काही माणसं हे कृतज्ञ असतात आणि काही कृतघ्न असतात. काही कृतघ्न असतात. कृतघ्न म्हणजे आपल्यावर ज्यांनी ज्यांनी उपकार केलेले आहेत ते उपकार स्मरणात न ठेवणारे, उपकाराचं स्मरण न करता ज्यांनी आपल्यावर ज्यांनी उपकार केलेला आहे त्यांना अपाय करणारे त्यांना कृतघ्न म्हटलं जातं. कृतघ्न आहेत काही लोक अशी जगामध्ये. खूप खूप नीच माणसं आहेत अशी, म्हणजे त्यांना नीच म्हणायला तो नीच शब्दाचा सुद्धा अपमान आहे. त्यांना असं पुरेपूर त्यांचं वर्णन होईल असा शब्दच नाही. अशी माणसं आहे की जे उपकाराचं स्मरण करत नाही. आईबापाचा उपकार नाही ठेवीत.
किती आईबापांनी त्याला हे केलेलं असतं, आईनं पोटामध्ये त्याला वागवलेलं असतं, 9 महिने 9 दिवस पोटात वागवलेलं असतं. किती त्याच्या जन्माकरता त्रास सहन केलेला असतो. जन्म झाल्यानंतर त्याच्या बालपणी किती किती त्याला जीव लावला जातो. आईच्याच मांडीवर ते हागत मुतत बघत, ती फक्त त्याची आईच असते असं नाही ना. कोणाची बायको असते, कोणाची सून असते, कोणाची भाऊजई असते. अनेकाच्या भूमिका तिला त्या घरामध्ये संसारामध्ये पार पाडाव्या लागत असतात. दिवसभर काम करावं लागतं, याला सांभाळावं लागतं. हे दिवसभर झोपतं आणि रात्री जागत रडत राहतं सारखं. मग त्याला घेऊन बसावं लागतं. किती त्रास असतो आईला. ज्या वेळेला मूल लहान असतं त्यावेळेला आईला किती त्रास असतो. नेमका असा पहाटेच्या वेळेला डोळा लागतो, रात्रभर रडत राहते. असं पहाटेच्या वेळेला डोळा लागतो, मग हे नळ सुरू करतो तिच्या अंगावर. पण तरीही त्या लेकराचा, त्या मुलाचा आई त्याग करते नाही. तरी किती जीव असतो त्या लेकरामध्ये. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हाडाची काढ करून, रक्ताचं दूध करून त्याला सांभाळलेलं असतं. ज्या वेळेला हे मोठं होतं, बैमान जातीची, ते म्हणतो माझ्यासाठी काय केलं तुम्ही. आता काय सांगायला माझ्यासाठी काय केलं ते, तुझ्यासाठी काय केलं ते. म्हणजे आई वडिलांच्या उपकाराचं सुद्धा ज्याला स्मरण नाही अशी जी माणसं आहेत त्याला म्हणायचं कृतघ्न. त्याला काय म्हणायचं, कृतघ्न. अशी काही कृतघ्न माणसं आहेत. ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांनाच अपाय करणारे लोक आहेत काही. गीतेमध्ये ज्या वेळेला भगवान अर्जुनाला युद्धामध्ये प्रवृत्त करत होते त्यावेळेला अर्जुन म्हटला, देवा तुला कसं काय पटतं हे. कोण आहेत माझ्या समोर युद्ध ज्यांच्याबरोबर युद्ध करायला तुम्हाला सांगू लागलास ते सगळे माझे चुलते, माझे बंधू, माझे आजोबा, माझे गुरुजी, हेच तर सगळे. तर त्यांना कसं काय मी मागू. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन ऐशुभिप्रत्योत्स्यामी पूजार्हावरी सूदन. जे पूजनीय आहेत त्यांना बाणाने कसं काय मी मागू. याच्यापेक्षा भीक मागून खाल्लेली बरी, त्यांना मागून राज्य भोगण्यापेक्षा. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामंस्तु गुरून् हेव भुंजीय भोगान् रुधिर प्रतिग्धान्. आणि मला खुशाल तो युद्ध करायला सांगतोय. मी काय भस्मासूर आहे. तिथं उदाहरण जे अर्जुनाने दिले ते कोणाचं, भस्मासुराचं. जेतीची या कृपाला हि जे वर तेथेची मने व्यभिचार तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. जिथल्या कृपेनं आपण एवढे मोठे झालो तिथंच आपण आपल्या मनाने त्यांना मारण्याचा अशा प्रकारचा विचार कसा काय करायचा. तिथं व्यभिचार कसा काय करायचा. ते द्रोणाचार्य होते ना, अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य. किती अर्जुनावर प्रेम होतं ते भीष्माचार्याचं, द्रोणाचार्यांचं. त्या द्रोणाचार्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला जेवढी विद्या दिली नाही तेवढी कुणाला दिली, अर्जुनाला दिली. विद्या देऊन कुठा केला. काय म्हटलेलं आहे दुर्योधनाने, तुम्हीच याला विद्या दिली आणि विद्या देऊन याला काय केलं, मोठं केलं. किती अर्जुनावर प्रेम. आणि अर्जुन म्हणून म्हणत होता की त्यांना कसं काय मी काय भस्मासूर आहे. म्हणजे भस्मासूर हा कृतघ्न आहे. कृतघ्न भस्मासूर हा असुर आहे. भगवान शंकरांनी त्याला निर्माण केलं. त्याला निर्माण कोणी केलं, भगवान शंकरांनी निर्माण केलं.
भगवान शंकराच्या कृपेनेच त्याला वर प्राप्त झाला, वर मिळाला. आणि त्या वराचा दुरुपयोग करण्यासाठी तो कोणावर तो दुरुपयोग करू लागला? भगवान शंकरावर. काय झालं? भस्मासूर. भगवान शंकराच्या सेवेमध्ये तो नियुक्त होता. भगवान शंकराची सेवा करायचा. भगवंतानी म्हणजे शंकरांनी त्याच्याकडे सेवा भस्म आणून देण्याची लावलेली होती. कारण भगवंताला दररोज स्नान झालं की भस्म लावावं लागतं. भस्म उठी रुंडमाळा. भगवंताच्या अंगाला भस्म असतं. आणि ते भस्म म्हणजे यज्ञातलं नाही. भगवान शंकर अंगाला जे भस्म लावतात ते यज्ञातलं नाही. ते कोणतं भस्म? चिताभस्म. चिताभस्म. माणसं जाळून जी राख झालेली असते ती जी भस्म आहे, ती जी राख आहे, ती राख अंगाला फासतात ते दररोज. आणि मग ते भस्म आणण्याकरता म्हणून ते काम कोणाला लावलेलं होतं? भस्मासुराला. तो जायचा जिथं कोणी मेलेला असेल, जाळलेला असेल माणूस, तिथून तो भस्म घेऊन यायचा. भगवंताला आणून द्यायचा, वेळेवर आणून द्यायचा. काय झालं पण ते माणसं काही वेळेवर मरत नाहीत. म्हणजे त्यांच्या वेळेलाच मेलेले असतात. पण ज्यावेळेला भगवान शंकराला भस्म लागते त्यावेळेला नाहीत ना मरत. त्यावेळेला भस्म सापडत नाही. म्हणून याला खूप दूर दूर जावं लागायचं, खूप हिंडावं लागायचं, त्या भस्माचा शोध घ्यावा लागायचा. ते शोधून मग आणावं लागायचं. तोपर्यंत उशीर व्हायचा. काय राव भस्मासुरा, दररोज तुला उशीर होतो यायला. तू भस्म लवकर आणत नाही त्याच्यामुळे माझा पुढचा सगळा खोळंबा होऊन जातो. का लवकर येत नाही तू? त्याने सांगितलं, देवा काय सांगू, या भस्मासाठी खूप दूर दूरपर्यंत मला याचा शोध घ्यावा लागतो. भस्मच लवकर सापडत नाही, कोणी मरतच नाही. मग भगवान शंकराने सांगितलं, हे बघ मी तुला एक वर देतो. तसं तू भस्म शोधून घ्यायचं. जर लवकर नाही सापडलं वेळेमध्ये तर मग काय करायचं? जो दिसेल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा की लगेच तो काय होईल? भस्म होईल. त्याला वरदानच दिलं, ज्याच्या मस्तकावर तो हात ठेवशील त्याचं लगेच काय? भस्मच. वर देऊन टाकला, दिला वर. मग काय, आता माणसाला शक्ती प्राप्त झाली की त्या शक्तीने उन्मत्त होता. मग तो भस्म शोधित हिंडायचाच नाही. कोणाला पाहायचं, गाठायचं, लगेच डोक्यावर हात ठेवायचा. निघाला भस्म घेऊन लगेच. अनेक असे निर्दोष लोक मारले. नारदांनी पाहिले, अरे अरे देवाने दिलाय वर खरा, पण हे उगाच विनाकारण निर्दोष अशा प्रकारची प्रजा हा मारू लागलेला आहे. त्याला काहीतरी उपाय करावाच लागेल. एके दिवशी नारदच त्याला दिसले भस्मासुराला. भस्म घेऊन जायचं होतं. ओ नारदा, थांबा 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 ना, दर्शन घेऊ द्या ना, थांबा. नाही नाही म्हणे, ते तुम्ही लांबूनच मुखदर्शन. जवळ नाही यायचं. लक्षात आलं नारदांच्या की हा जवळ कशासाठी येतोय ते. पण मग लांबूनच नारद लागले, ए भस्मासुरा काय करणार तू माझ्याकडे येऊन? मला भस्मच करणार ना? म्हणे हो. भस्म घेऊन जाणार तू? हो. मग नारद थोडेसे चतुरच, त्यांनी लावली कळ जरा हे. ती म्हणे, तू भस्म करतो मला, जर तू मला भस्म केलंस काय मिळेल तुला? मी काय कोणत्या गादीवर नाही, बरं मी काय कुठल्या पदावर नाही की ते पद तुला मिळेल, ती गादी तुला मिळेल. मला भस्म करून तुला काय मिळणार आहे? अरे असे सामान्य माणसं काय भस्म कर? तुझ्याकडे शक्ती आहे देवाने दिलेली, तर अशाला भस्म कर की ज्याला एकदा भस्म केल्यानंतर पुन्हा दुसऱ्याला कोणाला भस्म करायची गरजच नाही राहिली पाहिजे. तू जगाचा मालक होशील, जगाचा मालक. जो जगाचा मालक आहे त्याला भस्म कर ना. त्याला भस्म केल्यानंतर तूच राजा होशील सगळ्या जगाचा. सगळं त्याचं ऐश्वर्य तुला प्राप्त होईल. म्हणजे कोण आहे जगाचा मालक? तुला माहित नाही का जगाचा मालक कोण आहे? त्याने विचार केला, हा ईश्वर कोण आहे? भगवान शंकर. सगळे देवातिक वगैरे तर त्यांना तर शरण येतात. सर्व शक्तिशाली तर तोच आहे. नारदाने सांगितलं, त्यांना जर तू भस्म केलास तर त्रैलोक्याचा अधिपती होशील. आणि पुन्हा अतिशय जगामध्ये
सुंदर असणारी त्यांची अर्धांगी पार्वती तुला प्राप्त होईल. असा का हिंडतो एकटाच लोकांना भस्म करीत. त्याला ते पटलं. विनाशकाले विपरीत बुद्धी. आणि मग गेला भगवान शंकराकडं. पाहिलं ती पूजेला बसलेली होती, स्नान वगैरे झालेलं होतं. ती भस्म घेऊन येण्याची वाटच पाहत होती. भस्म सुद्धा पाहिलं पण हातात काहीच नाही दिसलं आणलेलं भस्म वगैरे काही. अरे भस्म नाही आणलं तू? म्हणजे नाही आणलं. का नाही आणलं? सापडलं नाही का? नाही, पाहिलंच नाही, शोधलंच नाही. मग एखादा मनुष्य भस्म करायचं नाही माहिती. आता कोणाला दुसऱ्याला भस्म नाही करायचं म्हणजे आता तुम्हालाच भस्म करतो म्हणे. तुम्हालाच भस्म करतो म्हणजे भगवान सगळं घाबरले ना. कारण वर दिलेला होता ना, शक्ती होती भस्म करण्याची त्याच्या हातात. उठले भगवान, लागले पळायला. म्हणजे त्यांनीच वर दिला आणि त्यांच्याच पाठीमागं लागला. भगवान शंकर पुढे पळतात, भस्मासुर मागं पळतोय. कितीतरी दिवस चालूच. पळता पळताच मग भगवंतानी भगवान शंकरांनी कोणाचं स्मरण केलं? भगवान विष्णूच. भगवान विष्णूचं स्मरण झाल्यानंतर भगवान तिथं प्रगट झाले. पाहिलं या संकटातून आता मुक्त करावं लागेल. असुर आहे, मग याला काय करावं आता? आता पाठीमागं लागलाय मारण्यासाठी. आणि मग भगवंतानी मोहिनीचं रूप घेतलं. अतिशय सुंदर. आता मायापती येतो, मायेला काय अशक्य आहे? मायेनं सांगितल्यानंतर कसंही रूप धारण कर, मायेच्या योगानं त्याला कसंही रूप धारण करता येतं. अतिशय सुंदर. अहो, स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा लाजतील. आता त्या रूपाचं वर्णन नाही करता यायचं मला सगळं. पण अतिशय सुंदर रूप धारण केलं आणि असं नृत्य करत, गायन करत समोर गेली. तो आवाज ऐकला आणि ते नृत्य ऐकलं. पायातले त्या घुंगरं वगैरे काय जे काय होते त्याचा आवाज ऐकल्यावर तो जो भगवान शंकराच्या पाठीमागून पळत जागेवरच थांबला. फारच आवाजात ताकद आहे त्या. कसाही असला तो असो होता. अहो 60 हजार वर्ष तपश्चर्या करणारे नुसता आवाज ऐकला की असे लगे समाधीतूनच बाहेर येतात. खूप ताकद आहे त्या आवाजात. तर पाहिलं म्हणजे कोण आहे तू? विश्वमोहिनी, विश्वाला मोहून टाकणारी मी. अशी एकटीच कुठं निघाली तू? मला लग्न करायचंय. मी माझ्या योग्य अशा प्रकारचं वर अशा प्रकारचं मी शोधते. असं कसं पाहिजे तुला वर? मग वर कसा पाहिजे ते सांगितलं. ते शूर असावा, शक्तिशाली असावा, विद्वान असावा, अमकं तमकं वगैरे 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 सांगितलं सगळं वर्णन करून. म्हणजे माझ्याबरोबर करशील लग्न तू? करील, पण एक आट आहे. एक काय 1000 अटी सांग ना, मी मान्य करतो तुझ्या. ती भगवान शंकर तोपर्यंत असे घामाघूम झालेले सगळे असे लांब उभारून ते सगळं पाहत होते. काय चाललंय यांचं? करतीस लग्न? काय आट आहे? माझी आट अशी आहे की तू माझ्या बरोबर नृत्य करील. मी जसं नृत्य करीत तसं जो नृत्य करीत त्याच्याबरोबर मी विवाह करीन. तेवढे पण तसलं मला येत नाही नृत्य बित्य तसलं काही नाही. पण मग तुम्हाला जर माझ्याबरोबर लग्न करायचं असेल नृत्य तर करावंच लागेल. पण मग ते आता कसं काय शक्य आहे? मग हे काय व्हा काय? मी शिकवते ना तुम्हाला. मी जसं करते, मी जसे हात हलवते, मी जसे पाय हलवते, मी जशी मान हलवते, मी जसे डोळे फिरवते, मी जसा हावभाव करते तसे हावभाव करायचे. ती म्हणजे ठीक आहे. आणि मग ती मोहिनी त्या भस्मासुराला नृत्य शिकवायला लागली. मग ती नृत्य शिकविताना मग ती जशी करेल तसंच तो करायचा. आणि असं करत 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 कमरेवर हात ठेवायचा, असा इकडे हात बाजूला करायचा. असं करता 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 त्याला असं सगळं भ्रमित केलं. आणि त्या मोहिनीनं आपल्या स्वतःच्या हातावर डोक्यावर हात ठेवला तिचा. तिनं तिच्या डोक्यावर हात ठेवला की त्या भस्मासुराने नृत्य करताना त्याचा हात कुठं ठेवला?
त्याच्या स्वतःच्या डोक्यावर ठेवला. आता भगवंताने वरदान दिलं, ज्याच्या मस्तकावर हात ठेवील तो काय होईल? भस्म होईल. त्यानं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि स्वतःच काय झाला? भस्म झाला. पुढचं जाऊ द्या, हे मला पुढचं नव्हतं सांगायचं, पण आता आलं तर कधीत म्हणून दिलं सांगून. मला सांगायचं हे की भस्मासुराला भस्म करण्याचा वर कुणी दिला? भगवान शंकराने दिला. आणि भगवान शंकराच्याच तो पाठीमागा लागला. ज्यांनी आपल्यावर कृपा केली त्यालाच अपाय करायला निघाला. अशी जी मंडळी आहे, या मंडळीला कृतघ्न म्हणतात. कृतघ्न, अशी कृतघ्न मंडळी या जगामध्ये एक वर्ग असा एक कृतघ्न वर्ग आहे. दुसऱ्या जगामध्ये एक वर्ग आहे ज्याला कृतज्ञ म्हणतात. उपकाराचं स्मरण करणारा एक वर्ग आहे. आपण भागवतामध्ये ऐकतो, श्रवण करतो की परीक्षितीला सर्पदंश, 7व्या दिवशी सर्पदंश होईल अशा प्रकारचा शाप ऋषीपुत्राने दिला. आणि तो आपल्याला शाप झालेला हे कळाल्यानंतर तो परीक्षिती गंगा तीरावर अशा प्रकारचा जाऊन बसला. अनेक ऋषी तिथं एकत्रित झाले. ऋषींना अनेक प्रश्न विचारले आणि परीक्षिती राजाला सर्पदंश होऊन मृत्यू होणार आहे अशा प्रकारचा शाप झालेला हे पाहिल्यानंतर त्याची भेट घेण्याकरता तिथं कोण आले? शुकाचार्य आले. शुकाचार्य तिथं प्राप्त झाले. शुकाचार्य आल्यानंतर परीक्षितीने उठून स्वागत केलं. त्यांना आसन बसायला दिलं. त्यांची पूजा केली. त्यांना प्रश्न विचारले. प्रश्नाचं उत्तर देण्याकरता शुकाचार्य प्रवृत्त झाले. आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता म्हणून मुक्तीचा प्रश्न, भगवत साक्षात्काराचा प्रश्न होता. म्हणून काय करावं लागेल? माझ्याकडे 7च दिवस आहेत. 7च दिवसामध्ये मला भगवत साक्षात्कार झाला पाहिजे, त्यासाठी मी काय साधन करू? असा ज्यावेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला शुकाचार्याने सांगितलं की राजा, अरे 7 दिवस खूप आहेत. भगवत साक्षात्कार करून घेण्याकरता 7 दिवसाची गरज नाही. जर आपलं चित्त साह्य झालं तर 7 दिवसाची गरज नाही. फार फार अल्प काळामध्ये सुद्धा भगवत प्राप्ती करून घेता येते. एकता सवरला खटवांगरायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. सांगितलं तुला आपली चित्तवृत्ती भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी बांधून ठेवावी लागेल आणि त्याच्याकरता तुला भगवत कथा श्रवण करावी लागेल. तुला भगवंताची कथा मी तुला सांगतो, भागवत कथा सांगतो. आणि म्हणून असं सांगून शुकाचार्यांनी परीक्षितीला येणाऱ्या सर्व शंकेचं समाधान करून भगवंताची श्रीमद भागवत कथा गंगा तीरावर 7 दिवसामध्ये कथन केली. आणि भगवान शुकाचार्यांच्या मुखातून श्रवण करून 7व्या दिवशी परीक्षित राजा काय झाला? मुक्त झाला. हे आपल्याला ज्ञात आहे. पण तुम्ही विचार केला कधी? त्या शुकाचार्यांनी परीक्षितीच्या जवळ राहून 7 दिवस कथा सांगितली की ज्या शुकाचार्यांचा नियम असा होता की जर ते भिक्षा मागायला गेले, जर भिक्षा मागितली तर ज्या घराच्या समोर उभा राहून भिक्षा मागितलेली आहे त्या दारामध्ये गाईचं दूध काढण्याकरता, म्हणजे गाईचं दोहन करण्याकरता, जरशा गाईचं नाही, गावरान गाईचं दोहन करण्याकरता जितका वेळ लागतो तेवढाच वेळ दारात थांबत होते. जर भिक्षा नाही आली तर पुढे जात होते. आणि एका घरी मागितली भिक्षा मागितल्यानंतर पुन्हा त्या घरी पुन्हा जात नव्हते. ज्या झाडाखाली विश्रांती केली त्या झाडाखाली विश्रांती करायला पुन्हा तिथं फिरून जात नव्हते. एवढं वैराग्य, एवढा विषयावर त्यांनी विजय मिळवलेला. विषय जिनोनी जन्मले शुकाधिक जे दादोले ज्ञानोबांनी ज्यांचं वर्णन केलेलं आहे ते शुकाचार्य गाईचं दूध काढण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ थांबणारे, जास्त वेळ थांबत नव्हते. आणि परीक्षिती राजाच्या जवळ कथा सांगण्याकरता 7 दिवस कसे थांबले? काय त्यांना काय दक्षिणा दिला होता? दक्षिणेच्या अपेक्षेने थांबले होते? पाकिट भरणार होते? काही नाही तसलं. का थांबले? काही नाही, कृतज्ञता. काय कृतज्ञता? कृतज्ञता. काय कृतज्ञता? झालं असं होतं
की त्या वंशाचे उपकार शुकाचार्यावरती होते. परीक्षितीचे उपकार नव्हते, पण पांडवांचे उपकार होते. पांडवांनी ज्या वेळेला राजसूय यज्ञ केला होता, या यज्ञामध्ये भगवान स्वतः होते, अनेक राजे होते, सगळी ऋषीमुनी होते. 1,00,000 लोकांनी जेवण केलं की स्वर्गामध्ये एक घंटा वाजायची आणि ती घंटा तिथं ऐकू यायची. सगळ्यांना ती घंटा ऐकू यायची. एके दिवशीचा तो यज्ञ चालू होता, एके दिवशीचा प्रसंग आहे. सगळे ऋषी मुनी, सगळे झाडावर राहणारे, गुहेत राहणारे, दूध पिऊन राहणारे, झाडाची पानं खाऊन राहणारे, असे सगळे ऋषी, एका पायावर घालून तपश्चर्या करणारे, झाडाला उलट टांगून तपश्चर्या करणारे, असे वेगवेगळे सगळेच ऋषी होते. सगळ्यांचे वगैरे जेवण वगैरे झाले. दुपारी सगळे विश्रांती करता थांबले होते ना, आणि एकदम जी घंटा वाजायला सुरू झाली, घना 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 घना, ती घंटाच थांबायला तयार नाही. भीमा धावतच कृष्णाला, कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा. अरे असं कसं काय? त्या घंटेचं काय ब्रेक फेल झालं का काय? कारण 1,00,000 लोक जेवल्याच्या नंतर एकदा घंटा वाजायची. ही घंटा जी वाजायला सुरू झाली थांबतच नव्हती ना. भगवंतांनी सांगितलं अरे अजून ब्रेक कसं काय फेल होईल? ते ज्यावरती एवढ्या वेळेला घंटा वाजते त्यावरती एवढे लोक जीवू लागलेत. अरे ते म्हणे देवा कुणीच जेवायला नाही, सगळे जीवन गेलेले आपल्या आपल्या घरी, कुणीच नाही जेवत. पंगत संपलेली आहे. वाढणारे सुद्धा जीवन भांडे धुवून गेलेले, कुणीच नाही राहिलं. आता कसं काय घंटा वाजतोय? नक्की कुणीतरी जेवत असणार आहे. कोण जेवतंय, कुठं जेवतंय पाहण्यासाठी आले. कुणी जेवत नव्हतं. पण जेवणाचा जो मंडप होता त्या जेवणाच्या मंडपामधून ह्या पतरवाळ्या सगळ्या उचलून, ते केळीची पानं उचलून असे बाहेर टाकले होते ना. त्या यज्ञातला प्रसाद सेवन करण्याकरता म्हणून शुकाचार्य शुकाचं रूप घेऊन, शुकाचं म्हणजे शुक पक्षी, पोपटाचं रूप घेऊन तिथं तो प्रसाद फक्त 1 कण खाल्ला होता भाताचा. कोणाचा? पांडवांचा. पांडवांचा 1 कण खाल्ला होता आणि त्या उपकारातून उत्तीर्ण कधी झाले नाही. पण मग त्यांना तर काही देता आलं नाही, पण मग त्यांच्या वंशात जन्माला आलेला जो परीक्षित त्याला आपण काहीतरी द्यावं आणि त्या उपकारातून काय व्हावं, उत्तीर्ण व्हावं याच्याकरता म्हणून 7 दिवस त्याच्याकडे कथा सांगण्यासाठी थांबले. याला म्हणतात कृतज्ञ. जर 1 भाताचा कण खाल्ला तर त्या उपकाराचं स्मरण ठेवून 7 दिवस थांबून त्या परीक्षितीला मुक्त करणारे शुकाचार्याला म्हणतात कृतज्ञ. अशी काही कृतघ्न आणि काही कृतज्ञ मंडळी या जगामध्ये. तुकोबा कृतज्ञामध्ये नाही. आपण कशात आहे आपण ठरवायचं. तुकोबा शुकाचार्यासारखे आहेत, त्याच परंपरेतले आहेत, त्याच संप्रदायातले आहेत, त्यांचेच अनुयायी आहेत. कृतज्ञ आहेत. तुकोबा हे आपल्यावर ज्यांनी उपकार केलेले आहेत त्या उपकाराचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त तुकोबाराय करतात. कोणाची कृतज्ञता व्यक्त करतात? आपल्यावर खरी ज्यांनी उपकार केलेले आहेत, खरे उपकार ज्यांनी केलेले आहेत. आपल्यावर कुणी उपकार केलेले आहेत? सगळ्यात जास्त आपल्या म्हणजे तुकोबारायावरतीच नाही, आपल्यावर सगळ्यात जास्त उपकार जर कोणाचे असतील तर ते कोणाचे आहेत? देवाचे. आपण जीवन जगत असताना अनेकाचे उपकार घेऊन जगत असतो. नाही म्हणला मी कोणाचेच उपकार नाही घेणार, शक्य नाही, शक्यच नसतं. कोणाचे ना कोणाचे काय करावे लागतात? उपकार घ्यावेच लागतात. कोणावर उपकार करावे लागतात, कोणावर घ्यावे लागतात, तर ही जीवनाची गाडी पुढे चालत असते. आपल्यावर सगळ्यात 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 जास्त जर उपकार कोणाचे असतील तर ते कोणाचे? देवाचे. देवाचे उपकार. का? कारण आपल्याला हे जीवन जे दिलं, आपल्याला हे कोणी दिलं?
देवाने दिला. आणि त्याचं स्मरण करून तुकोबाबाई म्हणतात, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जेने हा जीव दान दिला, ज्या भगवंतानी, ज्या पांडुरंगानी, ज्या विठ्ठलानी आम्हाला हा जीव दान दिला, त्याचं मी काय करीन? चिंतन करीन. त्याच्या पोटात सुद्धा नाही खूप असणार. ज्याने आपल्यावर उपकार केला त्याला जर मारायचा प्रयत्न करत असेल तो कृतज्ञ होईल. तो बाबा त्याचं चिंतन करीन म्हणतात. त्याचं मी चिंतन करीन. जेने हा जीवदान दिला. खरे उपकार आपल्यावर पांडुरंगाचे आहेत. जीवच काय, सगळंच आपल्याला कुणी दिलं? ही पृथ्वी आपल्याला राहण्याकरता कुणी दिली? आपण जिथं राहतो ही पृथ्वी कुणी दिली? त्यानेच दिली. जे श्वासोश्वास आपण घेतो, जी हवा आपण घेतो, ज्याच्यामुळे आपण जिवंत राहतो, ही कुणी निर्माण केली? जे पाणी पिऊन आपण जगतो ते पाणी कुणी निर्माण केलं? जे आपण अन्न खातो ते अन्न कुणी निर्माण केलं? कुणी निर्माण केलं? त्यांनीच सगळं केलं. सगळं त्यांनीच केलं. आपल्याला सगळं त्यांनी दिलं. पुढे नव्हे आपण पुढे आहेत नाटक. द्विंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू पाऊस जोडशी नारायण. हे सगळं 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 आपल्याला देणारं कोण आहे? सगळ्यात महत्वाचं त्याने आपल्याला जीवदान दिला. जीवदान. समजा आपल्याला जन्मच दिला नसता, जीवदान दिला नसता, गर्भातच आपण मेला असतो, काय केलं असतं? जग पाहायला भेटलं असतं? आला असतो या जगामध्ये आपण? झालं असतं आपल्याला माऊलीचं दर्शन? झाली असती आपल्याला पंढरीची वारी? घेता आला असतं आपल्याला पांडुरंगाचं दर्शन? करता आला असतं आपल्याला भगवंताचं कीर्तन? करता आलं असतं भगवंताचं नामस्मरण? काही करता आलं नसतं. काही करता आलं नसतं. हे आपण जे सगळं करतो हे कोणाचे उपकार आहे? सगळे देवाचे उपकार आहे. देवाचे. त्यांनी आपल्याला जीवदान दिला. तुकोबाराय त्याचं स्मरण करून म्हणतात, ज्या भगवंतानी, ज्या पांडुरंगाने हा जीवदान दिला, त्याचे मी काय करीन? त्याचं चिंतन करीन. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. तयाचे चिंतन करीन. त्याचे चिंतन मी करीन. भगवंताचं चिंतन, हा भगवंताचं चिंतन करायलाच पाहिजे. चिंतन, स्मरण, अनुसंधान हे सगळे एकार्थी शब्द आहेत. कशा करता चिंतन करणार? आता कशा करता चिंतन करणार म्हणल्यानंतर ते फलाकडे गेलं. चिंतनाची फलश्रुती काय आहे? चिंतनाने अनेक फल प्राप्त होतात म्हणून तो कोबावे नाही म्हणत इथं. तसं चिंतन केल्यानंतर ती फलं तर मिळणारच आहेत. विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर फल काय भेटणार नाही? काय फल प्राप्त होणार नाही? फल तर अनेक आहेत. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका विठ्ठले चिंतिता. काय केले नो हे? काय केलं असं होणार नाही? काय प्राप्त होणार नाही? सगळं काही प्राप्त होतं. सगळं काही प्राप्त होतं. अवघे होती लाभ एका चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या. सगळे लाभ प्राप्त होतात. भगवंताच्या चिंतनानं प्राप्त होत नाही अशी वस्तू जगामध्ये दुसरी कोणती नाही. असा लाभ जगामध्ये नाही. सगळे लाभ प्राप्त होतात. सगळे लाभ प्राप्त होतात. भगवंताच्या चिंतनाने जो लाभ प्राप्त होतो दुसरा कशानेच लाभ प्राप्त होतो. भगवंताचं चिंतन फार महत्वाचं आहे. म्हणून संतांनी चिंतनच करायला सांगितलेले. करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. करा विठ्ठल स्मरण.
चिंतन महत्वाचं आहे, चिंतन. पण तुकोबाराय देवाचं चिंतन केल्यानंतर हे असे लाभ प्राप्त होतील, अमका लाभ प्राप्त होईल, तमका लाभ प्राप्त होईल, म्हणून मी चिंतन करीन असं म्हणत नाही तुकोबाराय. ते लाभ तर मिळणारच आहेत, ते लाभ तर प्राप्त होणारच आहेत. पण या प्रस्तुत अभंगामध्ये लाभाकडे दृष्टी ठेवून, त्या लाभाकडं आपलं लक्ष ठेवून तुकोबाराय मी चिंतन करीन असं म्हणत नाही. मग लाभाकडे तुकोबारायांची दृष्टी नाही. मग ज्या विठ्ठलाने आपल्याला जीवदान दिलेलं आहे त्याच्या उपकाराचं स्मरण करून तिकडे लक्ष ठेवून म्हणतात मी चिंतन करीन. म्हणून ही कृतज्ञता आहे. म्हणून ही काय आहे? कृतज्ञता. लाभाकडं लक्ष ठेवून, लाभाकडे दृष्टी ठेवून, फलाकडे दृष्टी ठेवून जर मी चिंतन करीन असं तुकोबाराय म्हटले असेल तो स्वार्थ झाला असता, ती सकामता झाली असती. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ नाही, निष्कामता आहे, निष्कामता. आपल्याला आपल्यावर उपकार केलेले आहेत, फक्त त्याचं स्मरण करून, त्याचं स्मरण करायला पाहिजे, त्याचं चिंतन करायला पाहिजे, विठ्ठलाचं चिंतन करायला पाहिजे. कर्तव्यता म्हणून मी त्याचं काय करीन? चिंतन करीन. माझं ते कर्तव्य आहे चिंतन करणं. त्यांनी मला जीवदान दिलेलं आहे तर आपलं चिंतन करायला पाहिजे. आईबापाने आपल्याला जन्म दिलेला आहे, आईबापाने आपल्याला सांभाळलेलं आहे, तर मग म्हातारपणाला त्यांची सेवा करायला पाहिजे. काय? त्यांची सेवा करणं हे कर्तव्य आहे. तसं पांडुरंगाने आपल्याला जीवदान दिलेलं आहे तर त्याचं चिंतन करणं आपलं काय आहे? कर्तव्य आहे. असं तुकोबाराय अशा भावनेतून तुकोबाराय म्हणतात मी त्याचं काय करीन? चिंतन करीन. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. त्याचे म्हणजे कोणाचे? त्याचे चिंतन करीन. त्याचे म्हणजे नेमके कोणाचे? कोण आहे तो? कोण आहे? कोणी तुम्हाला जीवदान दिला? अहो तो त्यांनी मला जीवदान दिला असं नाही, सगळ्या जगाला दिला. तो सगळ्या जगाचं काय आहे? जीवन आहे. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. सगळ्या जगाचं तो जीवन आहे, सगळ्या जगाचा तो आत्मा आहे, सगळ्या जगाचा तो प्राण आहे. प्राणाधार आहे तो. त्याच्यामुळं जग जिवंत आहे. जसं दोरीवर सर्प भासला, भासतो की नाही दोरीवर सर्प? हा, कुठे भासतो? दुपारी उन्हात, हा, रात्री. म्हणजे एकदम गडद अंधकार असेल तिथंही भासत नाही, आणि स्पष्ट प्रकाश असेल तिथंही सर्प भासत नाही दोरीवर. असा मंद अंधकार असावा लागतो, थोडा थोडा असा प्रकाश असावा लागतो, मंद. अशा त्या मंद अंधकारामध्ये दोरीवर एक माणूस असा शेतामध्ये निघाला, रस्त्यात दोरी पडलेली. त्याला शास्त्रामध्ये रज्जू म्हणतात. रज्जू सर्पाकार भासयले जगद. रज्जू चालला आणि एकदम अशी समोर ती दोरी दिसली, जवळ, पायात जवळ दोरी दिसली. म्हणजे दोरी दिसली नाही, तिथं अंधारामुळं, दोरीचं पूर्ण ज्ञान न झाल्यामुळं तिथं सर्प भासला आणि मोठ्याने ओरडला, साप. नुसता मोठ्याने ओरडलाच नाही, सगळे विकार पुन्हा त्याच्या शरीरावर निर्माण झाली. त्याची ती बोबडी वळायला लागली. साप बी म्हणता येईना त्याला. अंग थरथर कापायला लागलं, धोतर पिवळं झालं. काय झालं काय झालं काय झालं म्हणून पाठीमागं काही एक दोन माणसं होती, ती पळत धावत आली. अरे काय झालं, अरे काय झालं, अरे काय झालं? साप 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 साप. आता तो साप आहे की नाही? साप आहे की नाही? साप भासला की नाही? म्हणजे साप भासणं म्हणजे दिसणं. साप दिसला की नाही? दिसला. कुठे दिसला? कुठे दिसला? कुठे दिसला? दोरीवर दिसला. कुठे दिसला? दोरीवर दिसला.
एकानं काय केली, दोरीच उचलली आणि फेकून दिली बाजूला. दोरीच उचलली आणि फेकून दिली. ए कुठे साप, अरे कुठे साप? आता दिसेल का साप? नाही दिसत. का नाही दिसत? का नाही दिसत साप? दोरी नाही. दोरी नका का नसना, साप दिसायला काय अडचण आहे? साप दिसायला पाहिजे ना. नाही दिसत. का नाही दिसत? कारण ती दोरी त्या सापाचं जीवन आहे. दोरी नसल्यावर कसं काय साप राहील? दोरी ह्या त्या सापाला अधिष्ठान आहे. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थ राहीलच कसा? अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थ कुठलाही राहू शकत नाही. अध्यस्त पदार्थाला ही कुठली तरी सत्ता अधिष्ठान असावी लागते. शुक्तीवर रजत भासलं तर ते रजत तोपर्यंतच भासतं जोपर्यंत शुक्ती आहे तोपर्यंत. शुक्ती काढून घेतले रजत भासेल काय? स्थाणूवर पुरुष तोपर्यंतच भासतो जोपर्यंत तिथं काय आहे? स्थाणू आहे. स्थाणू नसेल तर पुरुष कसं काय भासेल? अर्थात अध्यस्त वस्तूचा आत्मा ही अधिष्ठान वस्तू असते. अधिष्ठान वस्तू, अधिष्ठाना वाचून कुठलाच भ्रम निर्माण होत नसतो. आणि जगत म्हणजे हा सगळा भ्रम आहे. भ्रम जगत हा आभास आहे. आभास म्हणून तुकोबाबांनी म्हटले, रज्जू सर्पाकार भासयले जगडंब. रज्जूवर जसा सर्प भासावा तसा हा जगाचा आकार भासलेला आहे. मग रज्जू जसा सर्पाचं जीवन आहे, आधार आहे, तसं या जगाला आधार कोण आहे? कोण आहे? परमात्मा आहे, देव आहे, आत्मा आहे. तोच जर काढून घेतला तर जगत राहीलच कस काय? जगत दिसलच कस काय? जगत जिवंतच कस काय राहील? जगत जिवंतच राहू शकत नाही. म्हणून सगळ्या जगाचं जीवन कोण आहे? कोण आहे? आत्मा आहे, परमात्मा आहे, पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. अधिष्ठानही तोच आहे. श्रुतीमध्ये वर्णन आहे. किंवा दुसऱ्या दृष्टीने आपल्याला विचार करता येईल की परमात्म्याने अगोदर हे सगळं जग निर्माण केलं, त्याच्या माया अधीन आहे. त्यांनी संकल्प केला की एकोहम बहुश्याम, जगत निर्माण करण्याचा संकल्प झाला की लगेच माया तमोगुण प्रधान झाली. तमोगुण प्रधान मायेपासून पंचभूत निर्माण झाले. पंचभूतामध्ये पुन्हा भगवंताच्या इच्छेनं पंचीकरण झालं. पंचीकरण झाल्यानंतर ती पंचीकृत भूत निर्माण झाले आणि स्थूल शरीर निर्माण केले. पंचीकृत भूतापासून सूक्ष्म शरीर निर्माण झाले. सूक्ष्म शरीराची उत्पत्ती केली भगवंतानी इच्छेनं, संकल्पाने. त्याला फक्त संकल्पाची गरज आहे, बाकी कशाची गरज नाही. सत्य संकल्प आहे तो. आणि पंचभूतापासून पंचकृत पंचमहाभूतापासून ही शरीर निर्माण केली. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लावेला सबळ अहंकार त्या पाठी. ही सगळी शरीर निर्माण झाली, जीवाची सगळी शरीर. शरीर निर्माण झाली, त्याच्यामध्ये चेतना नाही, कारण भूत जड आहेत. जड भूतापासून निर्माण झालेली शरीर कशी असतील? जड असतील. पण मग नुसते शरीर निर्माण करून सगळा व्यवहार कसा होईल? त्याच्या चेतना कशी येईल? भगवंताने विचार केला की त्याला आपण त्याच्यामध्ये प्रवेश केल्याशिवाय काय होऊ शकत नाही, ते जिवंत होऊ शकत नाही. आणि म्हणून भगवंताने हा विचार करून त्याचं मस्तक फोडून, त्या जीवाचं त्या शरीराचं मस्तक फोडून, गर्भात असतानाच भगवंताने त्याच्या त्या मस्तक फोडून मस्तकातून त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला. आणि मग त्याच्यामध्ये काय आला? जीवा आला, चेतना आली. मग ते असं जिवंत झालं. मग त्याला ऐकू यायला लागलं, बघायला लागलं, असं असं मग हलायला चालायला लागलं. जड शरीर, चिखलाचा गोळा असलेलं शरीर तोपर्यंतच जिवंत राहतं, तोपर्यंतच हालतं, चालतं, बोलतं, उठतं, बसतं, फिरतं, खातं, पितं, जोपर्यंत परमात्मा आत आहे, जोपर्यंत आत्मा आत आहे. आत्मा म्हणजे जीव. प्राण चेतनाशक्ती ती देवानेच ही केलेली आहे. ती जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंतच
ते नसेल तर मग काय, मग प्रेत आहे. ते नसेल तर मग प्रेत आहे. असा जगाचं जीवन तो आहे. जगजीवन कोण? नारायण. तो नारायण आहे, सगळ्याच्या आत आहे, अंतःकरणात आहे सगळ्याच्या. नारायण शब्दाचाच अर्थ काय? जो हृदयामध्ये निवास करणारा आहे. असा जगजीवन नारायण. गायीन गुण तयाचे, आणि मी त्याचे काय करीन? अखंड गुण गाईन. तुकोबाबाई म्हणतात, ज्यांनी मला जीवदान दिला त्याचं चिंतन करीन. तो जगाचं जीवन आहे, माझं तर जीवन आहेच. तो काय म्हणे? माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. ज्ञानदेव म्हणे, ज्योतीची निज ज्योती. माझं तर तो जीवन आहेच, पण सगळ्या जगाचं तो जीवन आहे. सगळ्या जगाचं जीवन आहे. असा तो नारायण, असा तो विठ्ठल, असा तो पांडुरंग. त्याचे गुण मी गाईल, त्याचं चिंतन करील, त्याच्या रूपाचं चिंतन करील. त्याचं रूप शास्त्रामध्ये जसं वर्णन केलेलं आहे, शास्त्रांनी, श्रुतीनं, वेदांनी, पुराणांनी, संतांनी त्याच्या रूपाचं जे वर्णन केलेलं आहे, त्या रूपाचं चिंतन मी माझ्या मनामध्ये करीन. आणि मुखाने, वाणीनं त्याचे जे गुण आहेत ते गुण काय करील? मी गाईन, गुण गाईन. देवाचे मी गुण गाईन. गाईन गुण तयाचे, त्याचे गुण गाईन. त्याचे गुण गाईल. हा, त्याच्या ठिकाणी गुण आहेत. हो, त्याच्या ठिकाणी गुण आहेत. पण आम्ही तर ऐकलं की तो निर्गुण आहे. तो कसा आहे? निर्गुण आहे. तसा स्वरूप आणि मूळ तो निर्गुणच आहे. कसा आहे तो? निर्गुणच आहे. पण निर्गुण असलेला आज परमात्मा मायेच्या योगानं काय होतो? सगुण होतो, रूप धारण करतो. अव्यक्त असलेला व्यक्त होतो, निराकार असलेला आकाराला येतो, निर्गुण असलेला सगुण बनतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचा सगुण विग्रह धारण करतो. त्या सगुण विग्रहाचं मनात चिंतन करी. आणि त्यांनी जे गुण धारण केले, जे गुण धारण केले ते गुण मी गाईन. गुण गाईन. काय संतांना त्याचं रूप पाहण्यामध्ये, त्याचं गुण गाण्यामध्ये काय आनंद आहे, काय समजतच नाही. भगवंताचे गुण गाण्याकरता ह्या सगळ्या लौकिक सुखाचा त्याग करतात. काय करतात? सगळ्याच त्याग. आपण नाही, आपलं कसं असतं? आपलं वेगळं आहे. आपण जर देवाचे गुण गात असू ना, समजा भजन करतोय आपण, आणि भजन करता करता जर कब्बाशा वाजल्या, चहा आला की आपलं गुण गाणं बंद पडतं, भजन बंद. आणि आपण जे आनंद घेतो तो कशाचा? विषयाचा आनंद घेतो, चहाचा आनंद घेतो. किती आदर असतो ते चहाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये. ती कब्बशी जी धरतो ती कशी? बघा तुम्ही, पाणी पिताना तांब्या कसा धरता, ग्लास कसा धरता, असा हाताने मुठीनं. तशी बशी धरता का? मुठीनं धरला, ग्लास लावला तोंडाला, गाटा 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 पेला, असं नाही. आपल्या पाचही बोटाचं त्याला आसन करायचं तयार. जसं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाने आपल्या सद्गुरूच्या पूजेकरता जे आसन केलं ते कशाचं? आपल्या अंतःकरणाचं, मनाचं. आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी वैसवू पावले. कोणाचे? श्रीगुरूंचे. इथं चहा पेणारे श्रीगुरूंचे नाही, कब्बशीचे. आता हस्त हे आपुले, चौफाळून नाही, पाच फळून या भले, वरी वैसवू पावले, कब्बशीचे. किती आदर असतो. आणि चहा पिताना सुद्धा कसा चहा पितो?
असा गाटा नाही पेत. मग असं थोडं फुकणार, मग एक घोट घेणार, मग इकडे तिकडे पाहणार, मग एक दोन कुणाला तरी बोलणार, पुन्हा एक घोट घेणार. चवी चवी घेऊ गा, चवी चवी. म्हणजे त्याचा आपण आनंद घेत असतो. कशाचा? विषयाचा, गुणगाण्याचा नाही. पण तुकोबावे म्हणतात तसं नाही, विषय नाही. विषयाचा तर तुकोबावेने त्यागच केला होता. भगवंताचे गुण गाण्याकरता तुकोबावे सगळ्याचा त्याग करायला तयार आहेत. त्याचे गुण गाईल. अहो, या लोकातल्या विषयाचा त्याग करायला तुकोबावे तयार आहेत नाही असं नाही, परलोकातल्या विषयाचा त्याग करायला स्वतः तुकोबावे तयार आहेत. स्वर्गातले विषय वेगळे, इथले विषय वेगळे आहेत. इथले जे विषय आहेत ते स्वर्गातले फार 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 उत्तम विषय आहेत. स्वर्गातलं वर्णन ज्ञानोबाव्यांनी 9व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्रैवेद्यमां सोमपापूत पापा यज्ञे विष्ट्वा स्वगतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान देवीदेव भोगाने. श्लोकाच्या खालीच्या ओव्या पहा, चिंतन करा. सगळं तू कसं आहे स्वर्गातलं सुख कसं आहे? सगळे दिव्य भोग आहेत स्वर्गात, सगळे दिव्य भोग. आपल्याकडे दूध कुणाचं असतं? जर्शा गाईचं. जर्शा गाई नाही, कामधेनूची खिल्लार आहे तिथं. आपल्याकडची झाडं म्हणजे येड्या बावळी, तिथं झाडं येड्या बावळीची नाही. तिथल्या सगळ्या बागा कल्पतरूच्या बागा आहे. कल्पतरूची झाडं म्हणजे ज्या झाडाखाली जाऊन बसलं, तिथं बसणारा मनुष्य ज्याचं चिंतन करतो, ज्याची कल्पना करतो, त्याची कल्पना केली की ती वस्तू लगेच प्राप्त होते. कामधेनू म्हणजे तिच्याजवळ जाऊन नुसती कामना केली की ती कामना लगेच पूर्ण करणारी जी गोमाता आहे तिला काय म्हणतात? कामधेनू. अशा कामधेनू आहेत स्वर्गामध्ये. चिंतामणीच्या सडका. आपल्याकडे सडका कशाच्या? कशाच्या? आपल्याकडं सडका म्हणजे त्या दगडाच्या, गारगुटीच्या. गारगुटीच ना, गारगुटीच्या सडका आपल्याकडं. ते बी अशा प्लेन नाही, कमरेत खाली गड्डे असतात. म्हणजे सडकात गड्डे आहेत का गड्ड्यात सडक आहे काय कळतच नाही. रस्ते, सडक म्हणजे रस्ते. तिथं तसं नाही. चिंतामणीच्या सडका असतात तिथं. चिंतामणी सुद्धा एक दगडच आहे, पण इथला गारगुटी वेगळी आणि चिंतामणी वेगळा. चिंतामणी म्हणजे ती चिंतामणी ज्याच्याजवळ दगड, तो खडा ज्याच्याजवळ आहे, तो खडा ज्याच्याजवळ त्यांनी एखाद्या वस्तूचं चिंतन केलं की ती वस्तू लगेच मिळते, त्याला प्राप्त होते. असा जो दगड आहे, असा जो खडा आहे, त्याचं नाव काय आहे? चिंतामणी. असे तिथले जे रस्ते आहेत, हे सगळ्या चिंतामणीचे सगळे रस्ते आहेत. सगळेच तिथले भोग दिव्य. तिथले शरीर असे नाही. आपले शरीर कसे? आपले शरीर कसे? सगळ्या शरीरातून घाण येते बाहेर. कोणत्या? असे अनेक छिद्र आहेत शरीराला. मुख्य 9 आहेत. 9 द्वारे पुरे देही. किती आहेत? 9. डोळे, कान, नाक, तोंड, शिश्न आणि गुद. किती झाले? 9 झाले म्हणा की. 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, तोंड आणि शिश्न आणि गुद. 9 झाले. 9 इंद्रिय आहेत. मोठे मोठे हे दरवाजे आहेत शरीराचे, या नगरीचे. आणि या प्रत्येक दरवाजातून काय येतं बाहेर? नाकातून काय येतो? बासुंदी नाही, नाकातून घाणच येते. कानातून? कानातूनही घाणच येते. कोणाचाही कान असला तरी काय येते? कानातून घाणच येते. नाही म्हणले हे आमदार आहेत आणि त्या आमदाराचा कान फुटला, मग तर काय सुगंध येतोय? घाणच येते. कोणी असो, आमदार असो नाही तर कोणी असो, शरीर आहे ते.
कोणाचंही शरीर असलं तर आत काय सगळी घाणच आहे. डोळ्यातून चिपडे येतात, तोंडातून लाळ येते, आणि ते खालचे दोन जे दरवाजे ते तर ते घाण निघण्यासाठीच आहेत. तेवढेच दरवाजे असं नाही, प्रत्येक अशा केसाच्या जागेवर दरवाजे आहेत, त्या सगळ्यातून घाण येते बाहेर, घाम येतो. ही आपल्या शरीराची अवस्था आहे. स्वर्गात जे शरीर असतं असं शरीर नाहीये घाण. स्वर्गातलं शरीर दिव्य असतं, दिव्य. तिथं घाण नाही. स्वर्गातले शरीर दिव्य. ते नाही का ते रंभा शुकाचार्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी आली होती. त्यांनी आपल्या ठिकाणी आसक्त व्हावं, तपश्चर्या सोडून आपल्याबरोबर त्यांनी कामक्रीडा करावी असा प्रयत्न ती करत होती. शुकाचार्याने सांगितलं, हे बाई इकडं काय तुझं काम, आम्ही विष्णू दास तैसीन. मग ती लागली सांगायला, अहो महाराज असं कुठं असतं का, तुम्ही काही जीवनाचा आनंद घ्या ना, कशा करता हे शरीर, तुम्ही जर असं जीवनाचा आनंद नाही घेतला तर तुमचं जीवन व्यर्थ होईल. शुकाचार्याने सांगितलं, नाही बाई तुझं हे शरीर, तुझं हे सौंदर्य मला माहिती आहे कसं आहे ते. मलमूत्राचा बांधा असं वगैरे वगैरे वर्णन करून सांगितलं शुकाचार्यांनी. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही काय समजलं मला, म्हणजे मृत्यू लोकातल्या स्त्रिया जशा असतात, मृत्यू लोकातलं जसं शरीर असतं तसं शरीर समजतं माझं, तसं घाण आणि अपवित्र शरीर नाही माझं. तुम्हाला दाखवू माझं शरीर कसं आहे. पोट फाडलं तिनं, त्या पोटातून काय आला सगळा सुगंध, असा कितीतरी मैल त्या सुगंधा हे करून सगळे भुंगे यायला लागले तिच्याकडे असे, तो गंध सेवन करण्याकरता. म्हणजे असे दिव्य शरीर असतात स्वर्गात. याच्याकरता मी सांगितलं इथले विषय आणि स्वर्गातले विषय. इथले विषय निकृष्ट विषय असतात, स्वर्गातले विषय दिव्य विषय असतात. शरीर असे असतात, त्यांना संडासला नाही जावं लागत. आपल्याला घरामध्ये बंगला बांधला तर संडास बाथरूम जावं लागतं, तिथं संडास बाथरूम नाही, अख्या स्वर्गात जा कुठेही तुम्ही हिंदा, कारण त्यांना जावंच लागत नाही. प्यायला अमृत असतं, अमृत पितात, सगळ्या रसाचं सार असलेलं अमृत आहे. का तीर्थेजी त्रिभुवनी ती घडती समुद्रावर गहाणी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. अमृताचा रस सेवन केला की जगातले सगळे रस सेवन केल्यासारखं होतं. ते अमृत प्यायला असतं तिथं, की जे अमृत पिल्यानंतर पिणारा काय होतो, अमर होतो, अमर. म्हणून ते अमृत पिणारे जे लोक आहेत तिथले स्वर्गातले देव, त्यांना सगळ्यांनाच काय म्हणतात, अमर म्हणतात, अमर. असे सगळे दिव्य. तिथं गायन करायला गंधर्व, व तिथे स्वर्गात गायन करण्याला गंधर्व असल्यामुळे इथले लोक थोडं चांगलं गायन करायला लागले, त्यांना गंधर्व म्हणून पदवी देतात. इथं पदवी दिल्यावर थोडं गंधर्व होतो तो. गंधर्व काय इथल्या लोकांना थोडं म्हणतात. गंधर्व हा कुठं असतो गायन करणारा, स्वर्गात आहे. स्वर्गात गायन करायला गंधर्व, नृत्य करायला अप्सरा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा, रंभा, असे बरेच आहेत अप्सरा. सगळं कुठं सांगत बसू आता. आणि त्यांचं सौंदर्य म्हणजे कामावर विजय मिळवला त्यांना सुद्धा ते भ्रमात पाडतं, असं सौंदर्य. तिथल्या त्या अप्सरांचं सौंदर्य म्हणजे ब्युटी पार्लरला जाऊन भुवया कापून निर्माण केलेलं सौंदर्य नाही. ते स्वयंभू सौंदर्य, स्वयंभू. भगवंताच्या स्वरूपापासून, भगवंताच्या मांडीपासून उर्वशी निर्माण झालेली आहे. तो लावण्याचा पुतळा आहे, तर त्याच्यापासून निर्माण झालेली उर्वशी तरी कशी तशीच असणार आहे. अशा सगळे दिव्य भोग. आणि त्या भोगाला सुद्धा तुकोबाराय नको म्हणतात. स्वर्गातलं तर नकोच, पण ब्रह्मदेवाचं पद सुद्धा नको म्हणतात. हे सगळ्याचा त्याग करतात. का, आम्हाला गुण गायचंय. भगवंताचे गुण गाण्याकरता ह्या सगळ्याचा त्याग करायला तर नव्हे या लोकातले विषय परलोकातले विषयाचाच त्याग करतात असं नाही. भगवंताचे गुण गाण्याकरता तुकोबाराय मोक्षाचा त्याग करायला तयार आहे.
काय मोक्षाचा त्याग करायला तयार आहेत म्हणून. न लगे मुक्ती आणि संपदा. मग काय पाहिजे तुम्हाला? संत संग देई सदा. का संत संग देई सदा? गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. भगवंताचे गुण गाईन, भगवंताचे गुण गाईन, त्याचं यश गुणाचं वर्णन करीन, त्याच्या ज्ञान गुणाचं वर्णन करीन, त्याच्या ऐश्वर्य गुणाचं वर्णन करीन, त्याच्या औदार्य गुणाचं वर्णन करीन. ह्या भगवंताच्या ठिकाणी अनंत गुण आहेत. एका एका गुणाचं विस्ताराने वर्णन करीन, त्याच्या सगळ्या गुणाचं गायन करीन. असे भगवंताचे गुण गाईन. आणि तेही कसे गाईन? आवडीनं गाईन. गुण गाईन आवडी. आवडी का गाईन? आम्हाला त्याच्यातच आनंद आहे. कारण त्यांनीच आम्हाला जन्म दिलेला आहे, त्यांनीच आम्हाला जीवदान दिलेलं आहे. सगळ्या जगाचं तो जीवन आहे, आमचंही तोच जीवन आहे. माझं जीवन तोच आहे, विठ्ठल आमचे जीवन. आणि म्हणून मी त्याचं चिंतन करीन, त्याच्या पायाचं चिंतन करीन. पायाचं म्हणजे स्वरूपाचं. आणि त्याचे गुण गाईन. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, गाईन गुण तयाचे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय.